साळवन गावामध्ये आपण पोहोचून गेलो। हा आहे कोल्हापूर गगनबावडा घाट व समोर आपल्याला किल्ला पाहायला भेटत आहे। हा कोल्हापूरला गेलेला रोड आहे व हा गगनबावड्यावरून आलेला रोड आपण किल्ले साळवन पाहण्यासाठी जात आहोत। तो ठिकाणी किल्ला आहे। चला आता किल्ले पाहायला जाऊ। एक पोलीस चौकी व तिथून आत जाण्यासाठी रोड आहे। या ठिकाणी गडावर जाण्याचा मार्ग असा बोर्ड व्यवस्थित दाखवण्यात आला आहे। आता आपण या जो बोर्ड आहे त्या बोर्डपासून गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। छोटी ठिकाणी किल्ला आहे, लगेच होऊन जाईल आपला। व रात्रीच्या वेळेस गडावर जाण्यासाठी तशीचा बल्ब वगैरे लावण्याची सोय करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपणाला प्रामुख्याने 13 गिरिदुर्ग किल्ले पाहायला भेटतात व तसेच आपणाला 2 भुईकोट सुद्धा किल्ले जाऊ शकते पाहायला भेटतात। ज्याच्यामध्ये आज आपण करत आहे साळवनचा हा भुईकोट किल्ला व जो दुसरा आहे तो आहे करवीरचा भुईकोट किल्ला। साळवनचा भुईकोट किल्ला हा साळवन या गावामध्ये येतो। तालुका गगनबावडा आणि जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी असणारा हा किल्ला आहे। कोल्हापूरपासून जवळच व गगनबावडा या तालुक्याच्या रोडच हा किल्ला आहे। त्यामुळे जर आपण कधी खाली कोकणात जात असाल या गगनगड मार्गे तर या किल्ल्याला आपण निश्चितच भेट द्यावी ही एक विनंती आहे। गडावर पोहोचून गेलो आपण व आता आपण एक एक करून वास्तू पाहून घेऊ। गडावरचा आपण प्रथम तिचा खंदक तो पाहून घेऊ। असा मार्ग गेला आहे फाशीच्या खंदकाकडे। हे बघा, या ठिकाणी फाशीचा खंदक होता पूर्वी, त्या ठिकाणी। साळवनचा किल्ला हा माझा 468 नंबर किल्ला आहे। आता आपण हनुमान मंदिर पाहू, नंतर भवानी मंदिरकडे जाऊ। चला आपण हनुमान मंदिराकडे जाऊ आणि भवानी मंदिर पाहून आपली गडफेरी पूर्ण करू। बहिणीनाथ महाराजांची समाधी आहे। हनुमान मंदिर पाहायला आलो आहे व हनुमान मंदिर पाहून आपण आता भवानी मातेचे मंदिर पाहू। आता भवानी मातेच्या मंदिरापाशी आपण पोहोचून गेलो आहे। मंदिर बंद आहे म्हणून बाहेरूनच दर्शन घेऊन आपण आपली गडफेरी पूर्ण करू। गणेश मंदिर, हे आहे गणेशाचं मंदिर। आता आपण एक विहीर आहे ती पाहणार आहे आणि आपण आता नंतर गावात जो वाडा आहे तो पाहणार आहे। गिरिदुर्गमध्ये मोडला जातो हा छोट्या ठिकाणी टेकडीवर। 2 बाजूला नदीचा विळका आहे। आता आपण आलेलो आहे ही विहीर पाहण्यासाठी। शिवकालीन विहीर आहे।
एवढेच अवशेष आहेत व आपली गड फेरी पूर्ण होत आहे. हनुमानरायाचे छोटेखानी मंदिर आपणाला असं पाहायला भेटते. हनुमान मंदिराच्या थोडं पुढं आपणाला अजून महादेवाचे मंदिर पाहायला भेटणार आहे. असा मार्ग गेला आहे महादेवाच्या मंदिराकडे, तेही मंदिर पाहून येऊ. खाली दिसत आहे नदीच्या बाजूला पायरी मार्ग आहे, प्राचीन पायरी मार्ग. अडचण खूपच मोठ्या प्रमाणात आहे. नदीपाशी पोहोचून गेलो आपण. इथे फॉरेस्टच्या अंडर आहे व त्या ठिकाणी असं महादेवाचं मंदिर पाहायला भेटत आहे. पाताळीश्वर आपण बोलू शकतो याला, पाताळात आतल्या बाजूचं आहे. महादेवाचे मंदिर आहे पाठीमागं किल्ल्याच्या एकदम लास्टच्या बाजूला. गडावर आल्यानंतर हे नक्की पहा. आपला भगवा या ठिकाणी डोलाने फडकत आहे. ही अशी आपली आता गडफेरी पूर्ण होत आहे. हा असा छोटेखानी गिरिदुर्ग आपला किल्ला आहे व आजूबाजूला भात शेती आहे आणि तिन्ही बाजूला किल्ल्याला या नदीने वेढा घातला आहे. महादेव मंदिरात आपण आता येऊन गडफेरी पूर्ण करत आहोत. चला किल्ल्याची गडफेरी संपून आपण परत जाऊ. नदीचे पात्र पहा, विहंगम असे तिन्ही बाजूनी अशीच नदी ही या किल्ल्याला आहे आणि असा हा किल्ला आपला. महादेव मंदिराकडे जाताना प्राचीन पायऱ्या पाहायला भेटत आहेत. अशा या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी वाड्याचे वगैरे अवशेष दिसत आहेत असे. हनुमान मंदिर आणि भवानी मंदिर आणि महादेव मंदिर पाहून आपण आता या ठिकाणी गडफेरी संपवण्याच्या मार्गावर आहे. चला बाकी किल्ल्यावर पाहण्यासारखं काही नाही. विहीर, भवानी मंदिर बाले किल्ल्यावर आहे. अजून आपण पाहिलं महादेव मंदिर, हनुमान मंदिर, भवानी मंदिर, ते विहीर आणि खंदकाचा तो भाग.
एवढ्या 4-5 वास्तू किल्ल्यावर सद्यस्थितीत आहेत. हा खालील बाजूने गडावर गेलेला मार्ग आहे. या बाजूला एक गहिनीनाथ महाराज यांची समाधी आहे. याशी पहा, हे पहा असं गहिनीनाथ महाराजांची एक समाधी या ठिकाणी आपल्याला अशी पाहायला भेटत आहे. असा भाग समाधी स्थळाचा. जो बसण्यासाठी कट्टा केला आहे त्या कट्ट्यावर आपण आता पोहोचून जाऊ. गिरिदुर्गमध्ये हा किल्ला मोडला जातो. छोट्याशा टेकडीवर आहे गिरिदुर्ग आहे. आणि खाली ज्यावेळेस आपण किल्ला चालू करतो त्यावेळेस एक तिथं लगेच प्राचीन वाडा आहे, तोही पाहून घेऊ. किल्ला पाहून आल्यानंतर आपणाला पायथ्याला एक असा प्राचीन वाडा पाहायला भेटत आहे. असा प्राचीन खूप मोठा असा वाडा आहे. असा वाडा पाहायला भेटत आहे. हे असा वाडा पाहायला भेटत आहे. या अशा वाड्याला या ठिकाणी एक वर वाडा असणार त्या ठिकाणी, आणि पाठीमागच्या बाजूला एक मुख्य वाडा वासा हा, आणि हे दरवाजा असा आहे. वाड्याची कमान आहे गावची. हा वाडा आहे.